तर चला आता आपण सेकंड इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघूया. या दोन्हीमध्ये काय फरक होता मी तुम्हाला सांगितला. इथे सेम टर्म तुम्हाला दिलेल्या होत्या, इथे तुम्हाला सेम टर्म दिलेल्या नाहीत. ही टर्म सेम नाही किंवा ही टर्म सेम नाही. मग ज्या वेळेला अशा टर्म सेम नसतील त्यावेळेला त्या ज्या टर्म्स आहेत त्या पहिल्या सेम करून घ्यायच्या, म्हणजे त्यांचे कोएफिशियंट जे आहेत ते सेम करून घ्यायचे. मग y चे कोएफिशियंट सेम करा, नाहीतर x चे कोएफिशियंट सेम करा, जे तुम्हाला सोपे जातील अशा असणाऱ्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करून घ्या. तर इथे बघा, इथे फाय तुम्हाला दिलेलं आहे, तिथे फाय घेणं आपल्याला सोपं आहे, म्हणजे दोन्ही असणाऱ्या टर्म जे आहेत त्या टर्म सेम होतील. मग चला इथे आपल्याला फाय जर घ्यायचे असतील तर काय करावं लागेल, तर इक्वेशन 2 ला फाय ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय बोलूया आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय कितीने करायचंय, तर 5 ने करायचंय. 5 ने का करायचंय, इथे 5 येणं गरजेचं आहे. इथे 5 होता, इथे पण 5 आला पाहिजे, आणि म्हणून आपण 5 ने मल्टिप्लाय आपण करतोय. ओके, तर चला इक्वेशन 2 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करून घेऊया. याला 5 ने मल्टिप्लाय जर केलं तर काय येईल, 5x प्लस याला जसं 5 ने मल्टिप्लाय केलं, कारण आपण इक्वेशनला मल्टिप्लाय म्हटलेले, म्हणजे सर्व टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 5 ने या 5 ला मल्टिप्लाय जर केलं तर 25y इक्वल टू 5 ने जर 4 ला मल्टिप्लाय जर केलं तर 20. अशा प्रकारे आपल्याला थर्ड इक्वेशन इथे मिळालं. आता हे थर्ड इक्वेशन कोणापासून आपल्याला मिळालं, ते थर्ड इक्वेशन आपल्याला सेकंड इक्वेशन पासून मिळालं, म्हणून आता सेकंड इक्वेशन लक्षात घ्यायचं नाही. आता फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन हे दोन्ही लक्षात घ्यायचे. आता फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन जर आपण लक्षात जर घेतलं तर बघा दोन्ही टर्म सेम आल्या. त्या दोन्ही टर्म सेम आल्या, तर ज्या वेळेला टर्म सेम येतात त्याच्यानंतर पुढचा विचार कशाचा करायचा आहे, तर त्या टर्मच्या साईनचा विचार तुम्हाला करायचा. त्या टर्मला साईन कुठल्या आहेत, तर या टर्मला प्लस साईन आहे, याही टर्मला प्लस साईन आहे, आणि साईन ज्या वेळेला सेम असतात त्यावेळेला त्या दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं राहतं. आणि साईन जर डिफरंट असतील, म्हणजे याला जर प्लस साईन असतं, याला मायनस साईन जर असतं, तर त्यांचं ऍडिंग झालं असतं. कोणाचं ऍडिंग झालं असतं, तर इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्डचं. परंतु ते साईन सेम असल्यामुळे या दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन होणार आहे. अगोदरचं एक्झाम्पल तुम्हाला सांगताना मी सांगितलं होतं की मोठ्या इक्वेशन मधून छोटं इक्वेशन मायनस करा. आता हे इक्वेशन मोठं तुम्हाला वाटतंय का इक्वेशन तुम्हाला मोठं वाटतंय, तर अर्थात तुम्हाला हे थर्ड इक्वेशन मोठं वाटत असेल, म्हणून थर्ड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन आपण मायनस करूया. इक्वेशन थर्ड मायनस फर्स्ट. आता थर्ड मधून फर्स्ट मायनस करायचे, म्हणून थर्ड इक्वेशन अगोदर घ्यायचं. 5x प्लस 25y इक्वल टू 20. याच्यामधून फर्स्ट मायनस करायचं, म्हणजे फर्स्ट इक्वेशन घ्या. 5x प्लस 2y इक्वल टू -3. त्यानंतर इथे सबट्रॅक्शन आलेले आहे, म्हणजे इथे तुम्हाला जागा सोडायची. का जागा सोडायची, तर ज्यावेळेला सबट्रॅक्शन राहतं त्यावेळेला सेकंड इक्वेशन जे असेल, जे इक्वेशन आपण मायनस करतो त्या इक्वेशनच्या सर्व टर्मच्या साईन तुम्हाला चेंज करायच्यात. याला प्लस साईन आहे ते होईल मायनस, याला प्लस साईन आहे मायनस, याला मायनस साईन आहे तर हे होईल प्लस. प्लस असेल तर मायनस करायचंय, मायनस असेल तर प्लस करायचं. आणि जे नवीन साईन आलेले आहेत ते साईन गृहीत धरायचे, जुने साईन गृहीत धरायचे नाही. बघा या 5x ला प्लस साईन आहे, या 5x ला मायनस साईन आहे, म्हणून हा 5x आणि 5x कॅन्सल झाले. या 25 ला प्लस साईन आहे, या 2y ला मायनस साईन आहे. प्लस आणि मायनस असल्यामुळे सबट्रॅक्शन होईल. 25 मधून 2 जातील, शिल्लक राहील 23y.
पण याला साइन कुठलं येईल, तर हे बिग टर्म आहे, त्या बिग टर्मचं साइन येईल प्लस. इक्वल टू बघा 20 ला इथे साइन नाही मीन्स प्लस आहे, या 3 चं नवीन साइन प्लस आहे, दोन्ही जर प्लस जर असतील तर ऍडिशन होईल आणि ऍडिशन किती येईल 23. इथे 23 मल्टिप्लाय आहे, पलीकडे गेल्यानंतर तो डिवाइड होईल, मीन्स लेफ्ट साइडला फक्त y राहील. y इक्वल टू 23 बाय 23. 23 ने 23 ला डिवाइड केलं, y इक्वल टू काय आलं 1. अशा प्रकारे y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता ही जी y ची व्हॅल्यू आहे कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा, 1 मध्ये करा, 2 मध्ये करा, नाही तर 3 मध्ये करा. जे छोटं इक्वेशन आहे ते छोट्या इक्वेशन मध्ये पुट करा. चला आपण सेकंड इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट द व्हॅल्यू y इन इक्वेशन सेकंड. तर आपण सेकंड मध्ये पुट करूया. सेकंड काय आहेत, x प्लस 5y इक्वल टू 4. तर व्हॅल्यू y ची निघालेली, त्याच्यामुळे x आहे तसाच येणार आहे. x प्लस 5y, 5y मीन्स 5 into y, 5 multiply y, 5 multiply y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 1 इक्वल टू 4. Therefore x प्लस 5 multiply 1 5 इक्वल टू 4. हा इथे प्लस आहेत, इक्वलच्या पलीकडे जर गेले तर ते मायनस होतील. 4 minus 5 x इक्वल टू, याला प्लस साइन आहे याला मायनस साइन आहे, म्हणजे याचं सबट्रॅक्शन होईल. 5 मधून 4 जातील, शिल्लक राहील 1 आणि बिग टर्मचं साइन मायनस. अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. तर आपल्याला सोल्युशन काय मिळालं, तर x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली -1 आणि y ची मिळाली तुम्हाला 1. अशा प्रकारे तुम्हाला सोल्युशन इथे मिळालं. तर अशा प्रकारे जर तुम्ही जर इतर असणाऱ्या एक्झाम्पलची जर प्रॅक्टिस जर तुम्ही जर केली तर तुम्ही किती अवघडामधलं असणारं अवघड सिम्ultaneous इक्वेशन सहज सॉल्व्ह तुम्ही करू शकता. फक्त आता तिसरा प्रकार आपला बाकी राहिलेला आहे. तो तिसरा प्रकार जो आहे तो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सॉल्व्ह करून देणार आहे. तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुमचा 1.1 प्रॅक्टिस सेट हा कंप्लीट झालेला असेल. कुठल्या लेसनचा, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरण या असणाऱ्या लेसनच्या प्रॅक्टिस सेट 1.1 तुमचा कंप्लीट होईल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.